नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. आज आपण बघितलं असेल ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे बाळासाहेब आंबेडकर आहेत, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष, यांनी महाराष्ट्र बंदचा आवाज दिला आहे. कारण आहे की दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जो विद्यार्थ्यांवरती हल्ला झाला, पोलिसांकडून लाठीचार्ज झाला, त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदचा आवाज दिलेला आहे. आपल्याबरोबर गोरेगावचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. आपल्याबरोबर बुद्धभूषण शिंदे आहे. बुद्धभूषण शिंदे, की काय आहे विषय आणि सविस्तर सांगता येईल का? आपण सर्वजण बघत आहात की देशामध्ये किती गदारोळ माजलेला आहे. या देशात कोणच सुखी नाहीये, विद्यार्थी सुद्धा नाहीये. विद्यार्थी म्हणजे ह्या देशाचं भविष्य आहे. आज त्यांच्याच भविष्यासोबत हे सरकार खेळ करत आहे. आज ते मेहनतीने पेपर साठी हे करत आहे, म्हणजे अभ्यास करत आहेत. तेच पेपर कुठेतरी विकले जात आहेत आणि त्यांना मग अभ्यास करून नंतर काय होतं की पेपर फुटीनंतर तो पेपर क्लोज केला जातो, म्हणजे परत नव्याने परीक्षा द्या. म्हणजे विद्यार्थ्यांनी हेच करायचं का? त्यामुळे त्यांना एक चांगली सिस्टम हवी आहे. इथे एक चांगली सिस्टम विद्यार्थ्यांसाठी उभी राहिली पाहिजे. यासाठी सर्व तरुण दिल्ली येथे जंतर मंतर येथे अगदी शांततापूर्ण आंदोलन करत होते. 20 जुलैला जे काही लाठीचार्ज केला दिल्ली पोलिसांकडून, जी काही अमानुष मारहाण झालेली आहे, त्या विरुद्ध बाळासाहेब आंबेडकरांनी आज या बंदची हाक दिली. आम्ही संपूर्ण गोरेगावमधील सर्व कार्यकर्ते, महिला पदाधिकारी आम्ही संपूर्णपणे रस्त्यावर उतरलो आणि गोरेगावमध्ये बंदची हाक दिली. मोठं निदर्शन आम्ही इथे केलेलं आहे. आपल्याबरोबर बौद्धाचारी राजकुमार अहिरे सर काय बोलणार या विषयावर? बघा, नीटची जी परीक्षा झाली त्याचं पेपर फुटी झाली. पेपर फुटीनंतर विद्यार्थ्यांमध्ये जो आक्रोश झाला, कारण त्यांनी वर्षभर अभ्यास केलेला आणि त्या पेपरच्या जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हाच पेपर फुटीची बातमी आली आणि ते पेपर रद्द करण्यात आला, ती परीक्षा रद्द करण्यात आली. याचा आक्रोश म्हणून विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. त्या आंदोलनाचं हायकोर्टामध्ये जेव्हा त्याची सुनावणीसाठी त्या आंदोलनाच्या बद्दल गेलं तर त्या जजने मुलांना कॉक्रोच म्हणून त्यांना संबोधलं आणि याचा आक्रोश इतका जगभरामध्ये पसरला की त्या सर्व तरुण मुलं, विद्यार्थी रस्त्यावर उतरले. या आंदोलनाच्या जो प्रधान जो आहे त्याच्या विरोधात, जो शिक्षण मंत्री आहे त्याच्या विरोधात मुलांनी आंदोलन केलं आणि त्याचा राजीनाम्याची मागणी केली असता हे जे मोदी सरकार जे आहे यांनी कुठल्याही प्रकारची दक्षता घेण्याचं टाळलं. अनेक आंदोलनं करून, धरणं आंदोलन करून, उपोषण करून सुद्धा लोक ऐकत नाही आहेत, ते सरकार ऐकत नाही आहे. याच्या विरोधामध्ये एक पूर्ण भारतभर एक आंदोलन उभं राहिलेलं आहे आणि या आंदोलनाला चिरडण्यासाठी त्यांनी मुलांवर लाठीचार्ज, अश्रुधूर आणि मग त्या आंदोलनामध्ये, त्या चिरडण्याच्या प्रयत्नामध्ये अनेक मुलांचे, तरुणांचे जीव गेले. ह्या असं अत्याचारी सरकारच्या विरोधामध्ये बाळासाहेबांनी ह्या 23 तारखेचं म्हणजे आजचं बंदची हाक दिलेली महाराष्ट्रात. आणि त्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला गोरेगावच्या सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून हे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी पण ते दडपशाहीच्या कारनाम्यातून त्यांनी अटक करून पोलीस स्टेशनला आणलं. हे सगळं करत असताना आमचे मोर्चाचे पदाधिकारी बुद्धभूषण शिंदे आणि हे सर्व कार्यकर्ते आम्ही इथे थांबल्यानंतर अनेक वेळा त्यांना रिक्वेस्ट केली की आम्ही आंदोलन शांतपणे करतोय, तुम्ही कशाला आम्ही अटक करताय आम्हाला, असं थोडा वेळ बसवून ठेवल्यानंतर आम्हाला त्यांनी सोडून दिलेलं आहे सरांनी. तर अशा प्रकारचं हे आंदोलन आम्ही यशस्वीरित्या इथे केलेलं आहे मोठ्या प्रमाणात. जय भीम, नमो बुद्धाय. बुद्धभूषणजी, आंदोलन झालेलं आहे, आंदोलन तुम्ही केलेलं आहे, तुमच्या प्रमुख मागण्या काय असणार? आमची प्रमुख मागणी आहे की पंतप्रधानांसह शिक्षण मंत्र्याचा सुद्धा राजीनामा इथे आला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. देशामध्ये चांगली अनेक अशी शिक्षण व्यवस्था निर्माण झाली पाहिजे आहे. कारण गोरगरिबांच्या पोरांना सुद्धा इथे शिकण्याचा अधिकार आहे. राईट टू एज्युकेशन आमच्या बाबासाहेबांनी संविधानातून आम्हाला जे अधिकार दिलेले आहेत ते आमचे अधिकार आमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचले पाहिजेत. कारण ह्या सर्व याच्यामध्ये फक्त एका वर्गाचीच, म्हणजे जो श्रीमंत वर्गाचीच मुलं शिकली जातात, तेच पेपर विकत घेत आहेत. म्हणजे ह्याच्यामुळे ही जी भ्रष्ट व्यवस्था आहे, ही भ्रष्ट व्यवस्था पूर्णपणे हिचा नायनाट झाला पाहिजे. ही आमच्या सर्व मागण्या आहेत आणि इथून पुढे एक चांगली व्यवस्था निर्माण होऊन निष्पक्षपणे परीक्षा होतील अशी आमची अपेक्षा आहे. आंदोलनकर्त्यांची मागणी आहे की जे शिक्षण मंत्री आहेत, केंद्रीय शिक्षण मंत्री, त्यांनी राजीनामा द्यावा, त्याचबरोबर चांगली शिक्षण व्यवस्था निर्माण झाली पाहिजे अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. जेणेकरून जो आंदोलन करतायत, जे शांतपूर्ण आंदोलन करतायत, त्या आंदोलनाला चालना भेटेल
हा विषय जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावर सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.